नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, पीएम किसान योजना व नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचे पैसे सलग तुमच्या खात्यावर मिळवायचे असेल तर ई-केवायसी करणे गरजेचे आहे। ई-केवायसी करताना काही बाबी तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचे आहे, नाहीतर तुम्हाला जे वार्षिक 12,000 रुपये केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या मार्फत दिले जात आहे हे पैसे तुमच्या खात्यावर येणार नाही। त्यासाठी कोणकोणत्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे आणि ई-केवायसी तुमची कन्फर्म झालेली आहे की नाही हे कशा पद्धतीने चेक करायचे हे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता ई-केवायसी करत असताना तुम्हाला काही बाबी लक्षात ठेवणे आहे, त्या बाबी नक्की कोणत्या आहे हे आपण थोडक्यात पहिली बाब ई-केवायसी करत असताना तुमच्याकडे जो मोबाईल नंबर आहे तो आधार कार्डला लिंक असणे गरजेचे आहे। आधार कार्डला मोबाईल नंबर का लिंक असणे गरजेचे आहे तर मोबाईलवर आधार बेस एक OTP येतो। OTP आल्यानंतर तुमची ई-केवायसी कंप्लीट होते, अन्यथा तुमची ई-केवायसी होणार नाही। त्यासाठी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असलेला मोबाईल नंबर तुमच्याकडे ॲक्टिव्ह असला पाहिजे। त्यानंतर दुसरी बाब म्हणजे आधार कार्डचा उपयोग करून तुमच्या मोबाईलवर OTP येत नसेल तर बायोमेट्रिक पद्धतीने तुम्ही ई-केवायसी करू शकता। आता ई-केवायसी करत असताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तुमच्या जवळच्या CSC सेंटरवर जा। त्या ठिकाणी ई-केवायसी करत असताना काही अडचण येत असेल, आधार OTP येत नसेल किंवा बायोमेट्रिक पद्धतीने काही प्रॉब्लेम येत असेल, ई-केवायसी होत नसेल तर त्या ठिकाणी तुमची ई-केवायसी कंप्लीट करून दिली जाईल। तरीसुद्धा ई-केवायसी होत नसेल तर तुमच्या चेहऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला ई-केवायसी करता येते। त्यासाठी तुम्हाला पीएम किसानचा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावा लागेल। आता ई-केवायसी तुमची कंप्लीट झाली की नाही ती पाहण्यासाठी पीएम किसानच्या पोर्टलवर तुम्हाला जावे लागेल। त्यासाठी गुगलवर pmkisan.gov.in असे सर्च करायचे आहे। सर्च केल्यानंतर पीएम किसान योजनेचे ऑफिशियल वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल। या वेबसाईटच्या माध्यमातून पीएम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान योजनेला जे शेतकरी जोडलेले आहे अशा शेतकऱ्यांना पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान योजनेचे वार्षिक 12,000 रुपये ज्या शेतकऱ्यांना येतात त्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। येथे ई-केवायसी जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचा आहे। येथे तुम्हाला OTP बेस ई-केवायसी करता येते। येथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, त्यानंतर सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आधार नंबर टाकल्यानंतर सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जर तुमची ई-केवायसी झालेली असेल तर असा मेसेज तुमच्या समोर दिसेल, ई-केवायसी ऑलरेडी डन। जर तुमची ई-केवायसी झालेली नसेल तर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल। OTP आल्यानंतर OTP टाकून ई-केवायसी कंप्लीट करायची आहे। अशा पद्धतीने तुमची ई-केवायसी पूर्ण होईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने एक महत्त्वाची अशी अपडेट होती ती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।